सर्किट. हा भाई. यांना त्या सीडी बद्दल सांगून टाक ना. हा भाई, कसं आहे, तुम्हाला जर असं वाटत असेल की तुम्ही इकडे येऊन परफॉर्म करू शकता, तर तुम्हाला एवढंच करायचं आहे की तुमचा 3 मिनिटाचा डान्स परफॉर्मन्स जोडीचा शूट करायचा आहे आणि DVD फॉर्मॅटमध्ये आमच्याकडे पाठवून द्यायचा आहे. पत्ता भाई बोलेगा ना भाई. बोले तो रिस्पॉन्स डिपार्टमेंट, झी मराठी, 135 कॉन्टिनेंटल बिल्डिंग, डॉक्टर एनी बेसंट रोड, वरळी, मुंबई 400018. पुष्कर, स्वप्नील, एक मिनिट, मला माझ्या मित्राला काहीतरी सांगायचं आहे. महेश, तू या आठवड्याला आमच्याबरोबर इथे आलास, इथे राहिलास आणि तू साथ दिलीस आम्हा सर्वांची, त्याबद्दल मी तुझा आभारी आहे. आणि आधी उर्मिला, थँक्यू व्हेरी मच. तुमचा जोडा अतिशय सुंदर दिसतोय. हा जोडीचा मामला सुद्धा मला खूप आवडलेला आहे. आणि थँक्यू सर. ह्या जोडीचा मामला अँड महेश, आय विश यू द बेस्ट फॉर युअर रिलीज. माझ्या मित्रांना मला सांगावंसं वाटतंय की उद्या 11 नोव्हेंबरला महेशचा, आम्हा सर्वांचा या जोडीचा चित्रपट दुबंग रिलीज होतोय. माझी विनंती आहे, वैयक्तिक विनंती तुम्हा सर्वांना, की तुम्ही चित्रपटगृहात जावं आणि हा चित्रपट आवर्जून पाहावा. या चित्रपटाला क्लोजअप एकापेक्षा एक जोडीचा मामलाच्या या परिवाराकडनं हार्दिक शुभेच्छा. थँक्यू सो मच. आणि आता वेळ आलेली आहे एलिमिनेशनची. मी महागुरू सचिन पिळगावकर यांना विनंती करतो की त्यांनी आम्हाला बॉटम 3 परफॉर्मर्सची नावं द्यावीत. ह्या आठवड्यातल्या परफॉर्मन्सच्या मार्क्सनुसार 50% वेटेज आपले ज्युरी दीपाली विचारे आणि मयूर वैद्य यांनी दिलेल्या मार्क्सचं होतं आणि 50% वेटेज आपले महागुरू सचिन पिळगावकर यांनी दिलेल्या मार्क्सचं होतं. आणि त्यानुसार या आठवड्यातल्या बॉटम 3 परफॉर्मन्सची पहिली जोडी आहे अतुल तोडणकर आणि विशाखा सुभेदार. बॉटम 3 परफॉर्मर्स मधली दुसरी जोडी आहे स्नेहलता वसईकर आणि रणजित जोग. आणि तिसरी जोडी आहे RJ ग्लेन आणि RJ उर्मिन. मला या सगळ्या जोड्यांना एक सांगायचं आहे. जे एलिमिनेटेड कपल्स आहेत, ज्या जोड्या इथनं बाहेर पडणाऱ्या आहेत, त्यांच्या पहिल्या 5 जोड्यांना एक संधी अजून मिळणार आहे आणि ती म्हणजे अ कॉल बॅक राऊंड. त्या संधीचा त्या सर्वांनी पुरेपूर उपयोग करून घ्यावा अशी कुटुंब प्रमुख म्हणून माझी सूचना आहे. ह्या आठवड्यात आपल्यातून रजा घेणारी जोडी आहे स्नेहलता वसईकर आणि रणजित जोग. स्नेहलता,
रणजित, तुम्हा दोघांना मला काहीतरी सांगावंसं वाटतंय, आणि ते म्हणजे हे की तुम्ही दोघंही खूप स्ट्रॉंग आहात. कारण का तुमची इंजुरी झाल्यानंतर सुद्धा तुम्ही हा परफॉर्मन्स दिलात. ती तुमची जिद्द, ती तुमची चिकाटी मला तुमच्या या ॲटिट्यूडमुळे दिसून आली. तर त्यामुळे तुम्ही अतिशय जोमानं आणि जोशानं कॉलबॅक राऊंडमध्ये पुन्हा एकदा उपकृत कराल. ऑल द व्हेरी बेस्ट टू यू. या क्षणासाठी मी कधीच काही विचार केला नव्हता की मी इथे पोचून काय बोलेन. त्यामुळे या क्षणी काय बोलावं मला खरंच सुचत नाहीये. सो सॉरी. मला सचिनजींचे आभार मानावेसे वाटतात की त्यांनी मला या मंचावरती परफॉर्म करण्याची संधी दिली. शरद, जर का कुठल्यानी म्हणजे मी इफ आय हॅव लेट यू डाऊन सो आय एम रिअली सॉरी. आणि मला स्नेहाकरता खरंच वाईट वाटतं आहे. एक तर माझ्यामुळे ती इंजर्ड झाली, पण डेफिनेटली सर आम्ही पुन्हा जेव्हा परत येऊ तर डेफिनेटली 100% देऊ. आणि तुमचे आणि झी मराठीचे आभार. थँक्यू सर. दॅट्स इट. दॅट इज द स्पिरिट.